गणपतये श्रीराम. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. काल होती माघ पौर्णिमा आणि पौर्णिमेला मी काय काय सेवा केल्या, पूजा कशी मांडली आणि त्यासोबतच दिवसभराचं संपूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे उंबरठा पूजनापासून. तर सगळ्यात आधी सगळं घर जे आहे ते व्यवस्थित मी झाडून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीची कामे आवरायला घेणार होते. तर काल मुलांना सुट्टी होती, रविवार होता त्यामुळे सुट्टी होती. तर बऱ्याच वेळा जेव्हा केव्हा मुलांना सुट्टी नसते तेव्हा जर पौर्णिमा आली तर त्यावेळेस माझी सगळी कामे पटापट लवकर आवरून होतात. कारण मुलं स्कूलमध्ये गेले की बाकीची कामं आवरायला फार वेळ लागत नाही. पण काल सुट्टी होती तर त्यामुळे सगळी कामं आवरायला खूप वेळ झाला. म्हणून मग काल व्हिडिओ मला अपलोड करता नाही आला, म्हणून मी आज करते. तर तर सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या क्लिप्स आहे ज्या माझ्या मुलाने घेतल्या होत्या. तर काल त्याला सुट्टी होती, तो घरी होता. त्यामुळे मग तो म्हटला, मी तुझा व्हिडिओ काढतो, रोज तू जशी व्हिडिओ बनवते तर मी पण आज बनवतो. तर छोट्या छोट्या ज्या क्लिप्स आहेत त्या त्याने घेतलेल्या आहे. त्यामुळे थोडाफार व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित आलेला नसेल. तर इथे सगळ्यात आधी वगैरे मी झाडून घेतलं. त्यानंतर मग उंबरठा पूजन करायचं होतं. तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये इथे हळद काढून घेतली होती आणि त्यानंतर मग गौरी मी गॅसवरती ठेवत असते. तर ती चांगली भाजून झाली होती. त्यानंतर तीसुद्धा एक छोटी धूपदाणी माझ्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये मी काढून घेतली आणि त्यानंतर मग त्याच्यावरती मी इथे भीमसेनी कापूरच्या 1-2 वड्या मी टाकून घेत असते आणि त्याच्यासोबत लवंग आणि राळसुद्धा टाकून घेते. तर असं केल्याने खूप छान सुवास येतो आणि घरामध्ये सुद्धा छान वातावरण निर्माण होतं. तर सगळं धूप वगैरे जो आहे तो घरामध्ये दाखवून घेतला आणि त्यानंतर हॉलमध्ये धूपदाणी मी ठेवून दिली. त्यानंतर मग घर वगैरे झाडून झालेलं होतं. नंतर मग मी घरं पुसायला घेतले. तर इथे मी पाण्यामध्ये फिनाईल आणि जे आपले लिक्विड आपण वापरतो घर पुसण्यासाठी ते 1-2 मी टाकून घेत असते आणि त्याच्यासोबत थोडं डेटॉलसुद्धा टाकते आणि त्यासोबतच लिंबू किंवा मीठ आणि त्यासोबतच हळदसुद्धा टाकते. तर सगळं एकत्रित पाण्यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर घर पुसायला मी घेतलं. तर सकाळी सकाळी घर पुसल्यानंतरच देवपूजा जी आहे तर ती मी करते, कारण मग नंतर खूप वेळ होतो आणि झाडून पुसून घेतल्यानंतर देवपूजा केली की आपल्याला सुद्धा छान वाटतं. तर सगळं घर जे आहे ते मी व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा थोडा कचरा झालेला होता, तर तो परत झाडून घेतला आणि परत घर एकदा स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग उंबरठ्यावरती रांगोळी काढायची होती. तर साठी मग मी ताट काढायला घेतलं. तर इथे आता सगळं घर माझं व्यवस्थित सगळं पुसून झालेलं होतं. त्यानंतर बाहेरसुद्धा कितीही पुसलं तरी येणारे जाणारे लोक भरपूर असतात, त्यामुळे परत एकदा ते स्वच्छ पुसून घेतलं आणि झाडून घेतलं. त्यानंतर मग गॅलरीमध्ये सुद्धा थोडा कचरा झालेला होता, तर ते मी झाडून घेतलं आणि त्यानंतर मग मुलांना मी सांगितलं होतं की मला पौर्णिमेला पूजा करायची आहे, तर त्यासाठी आंब्याचे डागळे जे आहे तर ते आणून द्या. तर त्यांनी छान छान असे आंब्याचे डागळे जे आहे ते मस्तपैकी आणले होते. आता त्याला नुकताच आंब्याला मोहोर जो आहे तर तो आलेला होता, त्यामुळे ती पाने आणखीनच छान दिसत होती. पण त्याच्यावर थोडीफार धूळ होती, तर ती धुवून घ्यायची होती. मग मी छानपैकी टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळी पाने जे आहे जे आंब्याचे डागळे आहे तर ते टाकून घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले, कारण त्याच्यावरती सुद्धा माती असते आणि त्यानंतर पूजेमध्ये डायरेक्ट तसंच मांडायला ते सुद्धा दिसत नाही आणि आपल्याला सुद्धा ते नको वाटतं. त्यामुळे मग ते छानपैकी मी ते प्रत्येक वेळेस जरी त्याच्यावरती धूळ असली नसली तरी ते धुवून घेते आणि त्यानंतर असेच मग 1-1.5 तास उन्हामध्ये ठेवते आणि त्यानंतर मग मी पूजेसाठी ताट काढलं होतं. तर बाहेर उंबरठ्याची पूजा करायची होती, म्हणून मग सगळं ताट मी तयार केलं. तर आता एक एक वस्तू बाहेर न्यायची म्हटली की भरपूर वेळ जातो, म्हणून मग आता मी असंच ताट करते, छोटं किंवा मोठं, आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेते. तर इथे
नाही जरी म्हटलं तरी एक एक वस्तू आपण विसरतो, तर प्रत्येक वस्तू आणायला परत घरात जावंच लागतं. त्यामुळे मग भरपूर वेळ जातो. तर आता इथे मी उंबरठ्यावरती छानपैकी पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने मग पुसून घेतला उंबरठा आणि त्यानंतर वाटीमध्ये जी हळद घेतली होती तर त्यामध्ये मी गुलाबजल आधीच टाकलेलं होतं आणि आता वेळेवरती फक्त पाणी टाकून घेतलं. तर त्यानंतर हळद छानपैकी मिक्स करून घेतली आणि मग असं एका चमच्याच्या सहाय्याने सगळ्या उंबरठ्यावरती हळदीचं छान असं लेपन केलं. तर जेव्हा आपण रोजची पूजा करतो तर रोज तर हळदीचं लेपन करणं शक्य होत नाही, पण पौर्णिमा, शुक्रवार, गुरुवार किंवा मग अमावस्याला असं हळदीचं लेपन आपण आवर्जून करावं. ते छानपैकी हळदीचं लेपन करून झालं होतं. त्यानंतर एक कमळ आणि शंख जे आहे तर ते मी रांगोळीने इथे मध्यभागी काढून घेते आणि त्यानंतर दोन्ही बाजूला छान अशी लक्ष्मी मातेची पावले काढली होती आणि मग मध्ये एक छोटे छोटे फूल काढते आणि त्याच्यासोबतच गोपद्मसुद्धा काढते. नंतर मग छानपैकी रांगोळीमध्ये कलर वगैरे भरून घेतला आणि सुंदर अशी उंबरठ्याची पूजा मग मी करून घेतली. तर उंबरठ्यावरती रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर रांगोळीवरती हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण केल्या आणि समोरसुद्धा एक छोटीशी रांगोळी साच्याच्या सहाय्याने मी काढून घेते. कारण हाताने काढायला गेलं की भरपूर वेळ जातो आणि मग सकाळी सकाळी खूप धावपळ होते. त्यामुळे मग अशी साच्यानेच रांगोळी जी आहे तर ती मी काढून घेते. तर सुंदर अशी रांगोळी माझी काढून झाली होती. तर तिथे सुद्धा हळदी कुंकू अर्पण केलं, एक फूल अर्पण केलं आणि दिवा मी लावून घेतलेला होता. तर तो मी रांगोळीजवळ ठेवून घेतला आणि त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घेतली आणि धूप तर आधीच लावलेला होता. तर अशी रांगोळी माझी काढून झालेली होती. त्यानंतर मग गॅलरीमध्ये जे छोटंसं तुळशी वृंदावन आहे तर त्याची पूजा मी केली आणि त्यानंतर मग बाजूलाच शिवलिंगसुद्धा आहे तर त्याचीसुद्धा पूजा करायची होती. तर इथे तुळशीला पाणी अर्पण केलं आणि त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि नंतर मग तुळशीजवळ दिवा लावायचा होता. तर सध्या हवा खूप आहे त्यामुळे मग दिवा काही राहत नव्हता. तर 2-3 वेळा मी दिवा जो आहे तर तो लावून घेतला. पण नंतर शेवटी एकदा दिवा लागला आणि त्यानंतर दिवा मग तुळशीजवळ ठेवून घेतला आणि त्यानंतर तुळशीच्या बाजूलाच जे शिवलिंग आहे तर त्याचीसुद्धा मी रोज पूजा करत असते. तर तर या शिवलिंगाला मी रोज पंचामृताने किंवा मग एखाद्या वेळेस कच्च्या दुधाने अभिषेक घालते. पण काल खूप घाई होती त्यामुळे मग फक्त गंगाजल मी पाण्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानेच मग शिवलिंगाला अभिषेक घातला. तसं तर हे जे शिवलिंग आहे हे स्वयंभू नर्मदेश्वर शिवलिंग आहे. आपल्याला जर या शिवलिंगाची रोज पूजा करणं शक्य झालं नाही किंवा मग आपण बाहेरगावी जरी गेलेलो असू तरी देखील या शिवलिंगाची जरी पूजा झाली नाही तरी देखील चालतं असं म्हटलं जातं. पण मी रोज या शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करत असते. कारण खूप छान आणि प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी अशी पूजा केल्यानंतर. तर सुंदर अशी सकाळची पूजा माझी झालेली होती. तर हे माझं छोटंसं गार्डन आहे. इथे मी अशी छोटी-छोटी रोपे जी आहे तर ती लावलेली आहे. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमी दिसतच असतील. तर कंदाचं झाड आहे तर याला बऱ्यापैकी आता फुलं येतात. रोज एक छोटासा गजरा होईल किंवा स्वामींना एक छोटीशी माळ होईल एवढी फुलं त्याला येतात. तर त्यामुळे खूप छान वाटतं. तर बाहेरची पूजा माझी झालेली होती. त्यानंतर मग मुलांना सुट्टी होती. त्यांच्यासाठी लवकर स्वयंपाक करायला मी घेतला. आता मला उपवास होता, पण मुलांसाठी मग मी इथे बटाट्याची चटणी करायला घेतली आणि पोळ्या करणार होते. तर मुलांसाठी मी उकळलेल्या बटाट्याची चटणी करणार होते. तर बटाट्याच्या कुकरमध्ये मी उकळून घेतले होते. तर त्याच कुकरमध्ये मी भाजी फोडणी घालणार होते. तर कुकर मी गरम करायला ठेवला होता. तोपर्यंत मग इथे पोळ्यांसाठी मी गव्हाचं पीठ जे आहे ते गाळून घेतलं आणि त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं. तर ते गरम होईपर्यंत इथे गव्हाचं पीठ जे आहे ते मी मळून घेणार होते. तर इथे आता तेल गरम झालेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि मुलांना कसं कांदा वगैरे घालून भाजी आवडत नाही त्यामुळे मग मी साधीच बटाट्याची भाजी जी आहे तर ती करणार होते. तर फक्त कोथिंबीर आणि काही मसाले घालून मी भाजी जी आहे तर ती बनवली. कारण आपण जसा कांदा वगैरे टाकून भाजी बनवतो तर ती मुलांना आवडत नाही. त्यामुळे मग मी अशी साधीच भाजी बनवली आणि याचे काही पराठे आणि मग काही भाजी पोळी असं करणार होते. तर इथे आता मी कुकरमध्ये बटाटे घालून घेतले आणि त्यानंतर सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव केलं आणि छान अशी भाजी शिजत होती तोपर्यंत मग गव्हाचं पीठ जे आहे तर ते मळून घेतलं. तर बघा इथे छानपैकी भाजी जी आहे ती झालेली होती.
त्यानंतर गव्हाचं पीठ जे आहे ते सगळं मळून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजेला मी लागले. कारण मग सकाळी सकाळी देवपूजा केली की मग बाकीची कामे तर आपण दिवसभर आवरतच असतो. तर देवघर मी आवरायला घेतलं. तर पौर्णिमेला मी देवघर जे आहे ते असं स्वच्छ करून घेते आणि त्याच्या खाली जो टेबल आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेते. त्याच्यामध्ये सुद्धा देवघराचं जे काही सामान आहे किंवा गंधाच्या अक्षताच्या ज्या डब्या आहेत, स्वामींचे कपडे असतील किंवा देवघराची काही वस्त्र असतील, जे जे काही फोटो ग्रंथ आहे ते सगळे मी व्यवस्थित पुसून आणि जे खराब झालेले आहे तर ते स्वच्छ धुवून वाळू घालून नंतर परत त्याच्यामध्ये सामान भरून ते सगळे त्या त्या खालच्या कपाटामध्ये ठेवून देते. तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक महिन्याला जरी आपण देवघर किंवा देवघराचा जो खालचा कोपरा असेल किंवा जो काही टेबल वगैरे असेल तो आवरत असू, तरी देखील थोड्याफार प्रमाणात झुरळ जे आहे ते होतातच. तर आता हे देवघराचं सगळं सामान जे आहे तर ते आवरून मला 1 महिना झालेला आहे. तरी देखील आता 1-2 झुरळ जे आहे ते मला दिसले. तर मी सगळा टेबल मग समोर ओढून घेतला आणि त्यानंतर तिथे झुरळांचा जो स्प्रे आहे तर तो एकदा करून घेतला. म्हणजे मग बाकीचे झुरळ तयार होत नाही. तर टेबलच्या मागेसुद्धा बरीचशी धूळ जमा होते. तर ते सुद्धा महिनाभर तसंच असतं. त्यामुळे मग मध्ये सुद्धा जेव्हा वेळ मिळतो तर तेव्हा 15 दिवसातून किंवा मग 8 दिवसातून जेव्हा मी कळस वगैरे बदलवते तर त्यावेळेस मग मी टेबल जो आहे तर तो सरकवून घेते. कारण कळस ठेवलेला असतो तर तो आपल्याला हलवता येत नाही. म्हणून मग जेव्हा कळस मला बदलवायचा असतो तर तेव्हाच मी टेबल जो आहे तो सरकवून घेते. तर छानपैकी सगळं सामान जे आहे ते लावायचं होतं. तर टेबल आधी स्वच्छ करून घेतला. टेबलच्या आजूबाजूची जागा मी स्वच्छ केली आणि त्यानंतर मग देवपूजेला लागले. तर सगळ्यात आधी देवपूजेची सुरुवात जी आहे ती आपण दिव्याच्या साक्षीने करतो. आपली देवपूजा असेल किंवा कुठलीही पूजा असेल तर ती आपण दिवा लावूनच करत असतो. तर इथे छानपैकी दिवा जो आहे तर तो मी घासून घेतला. तसं तर ही तयारी जी आहे ती मी आधीच आदल्या दिवशी करून ठेवते. पण आदल्या दिवशीसुद्धा काही वेळ मिळाला नाही म्हणून मग वेळेवरती सगळे दिवे सगळे देव जे आहे ते मी स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग दिवा लावून घेतला आणि दिव्याच्यावरती जे हे छोटं स्टीलचं बाऊल आहे तर त्याच्यावरती मी असा भीमसेनी कापूर जो आहे तर तो टाकून घेत असते. जेणेकरून मग संपूर्ण पूजा होईपर्यंत आणि कधी-कधी तर अख्खा दिवस जर दिवा दिवसभर तेवत असेल तर तो कापूरसुद्धा दिवसभर छान हलका असा जळत राहतो आणि छान त्याचा सुवास येतो. तर शक्यतो पौर्णिमा किंवा एखाद्या विशेष दिवशी जेव्हा मी दिवा गच्च भरून लावत असते तर त्यावेळेस सगळ्या घरामध्ये खूप छान सुवास येतो. तर इथे आता वगैरे मी लावून घेतला. त्यानंतर मंगल कलशाची स्थापना करायची होती. तर त्यासाठी जो कलशामध्ये भरलेलं आपण पाणी असतं तर ते पाणी घरामध्ये सगळीकडे आपल्याला शिंपडून घ्यायचं असतं आणि त्यानंतर तुळस सोडून इथं कुठल्याही झाडांना आपण ते घालू शकतो. तर मी सगळ्या घरामध्ये पाणी जे आहे ते एका पानाच्या सहाय्याने शिंपडून घेतलं आणि त्यानंतर मग कलश जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला. आता शक्यतो एकच कलश मी प्रत्येक महिन्याला मांडत नाही कारण त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो तर तो खराब होतो. त्यामुळे मग एकाच साईजमधले 2 तांब्याचे कलश माझ्याकडे आहेत. तर तेच मग मी प्रत्येक महिन्याला बदलवत असते. ज्यावेळेस कलशातलं पाणी बदलवते किंवा मध्ये एखाद्या वेळेस जर कलश बदलवत असले तर त्यावेळेस कलश जो आहे तो बदलवून घेते. म्हणजे मग आतून तो कलश जो आहे तो खराब होत नाही. पण आपण कितीही प्रयत्न केला तरी कलश जो आहे तो पाणी ठेवल्यामुळे थोडाफार खराब होतोच. तर मग असा खराब होऊ नये म्हणून मग मी असं प्रत्येक महिन्याला किंवा मग त्यामधलं पाणी बदलवायचं असतं तर तेव्हा कलशसुद्धा बदलवून घेते. तर आधी इथे छानपैकी कलश घासून घेतला. त्यानंतर त्याच्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलं आणि कुंकवाच्या 5 रेषासुद्धा ओढून घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचे नाणे, सुपारी आणि त्यासोबतच एक फूल मी टाकून घेतले आणि त्यानंतर नारळसुद्धा ठेवून घेतला. तर नारळ मी इथे छान धुवून घेतला होता आधीच. डायरेक्ट तसाच नारळ आपण ठेवत नाही तर त्याला छान धुवून घेतला आणि मग तो नारळ कलशावरती ठेवून घेतला. त्यानंतर उतरणीची सुद्धा स्थापना करायची होती तर उतरंडसुद्धा मी स्थापन करून घेतली आणि मग देवपूजेला लागले. तर इथे छानपैकी कुलदेवीचा फोटो, लक्ष्मीनारायणांचा फोटो मी देवघरामध्ये ठेवून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजेला लागले. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले कारण गणपती बाप्पांना वंदन करूनच आपण कुठलीही पूजा प्रारंभ करत असतो. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना छान असं पंचामृताने मी स्नान घालून घेतले. आता पंचामृताने जेव्हा आपण स्नान घालतो तर तेव्हा सगळ्यात आधी शुद्ध जल
आणि त्यानंतर मग पंचामृत आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जल असं आपण देवांना स्नान घालत असतो. तर इथे मी पंचामृतानं सगळ्या देवांना स्नान घालणार होते. सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून झाले, त्यानंतर स्वामींना छानपैकी अभिषेक केला आणि छान छान अशी वस्त्र मी स्वामींना घालून घेतले. तर जसं देवघरामध्ये आसन असेल, वस्त्र असेल, त्याचनुसार मी स्वामींनासुद्धा वस्त्र घालते किंवा मग स्वामींची जी टोपी आहे तर तीसुद्धा त्याच कलरची असते आणि स्वामींचं आसनसुद्धा. तर हे सगळे मी एकदा शिवून घेतलेले आहे, जेणेकरून मग देवघरात टाकायलासुद्धा खूप छान वाटतात आणि देवपूजासुद्धा खूप छान अशी वाटते. तर छान असं गुलाबी वस्त्र मी काल स्वामींना घातलं होतं आणि त्यानंतर मग कुलदेवी, गणपती बाप्पा आणि स्वामींची पूजा झालेली होती आणि त्यानंतर मग एक एक करून सगळ्या यंत्रांना मी स्वच्छ धुवून पुसून घेतले. कारण यंत्र जी आहे तर ती देवांची आसनं असतात आणि देवांच्या आसनं जिथे असतात तिथे देव हे विराजमान होतात. तर सगळ्यात आधी देवांचे आसन आपल्याला देवघरामध्ये स्थापन करून घ्यायचे असते आणि त्यानंतर मग त्या त्या देवांचे विग्रह जे आहे तर ते आपण देवघरामध्ये स्थापन करायचे असतात. तर इथे मी सगळ्यात आधी रुद्रयंत्र जे आहे तर ते स्थापन करून घेते आणि त्यानंतर कुबेर यंत्र आणि त्यानंतर मग श्रीयंत्र स्थापन करून घेते. तर काल पौर्णिमा होती, तर कुबेर यंत्र जे आहे आणि श्रीयंत्र जे आहे तर ते मी रोज स्वच्छ करत नाही. कारण कुबेर यंत्राची आणि श्रीयंत्राची फक्त आपल्याला रोज पूजा करायची असते, त्यांना हळदी कुंकू व्हायचं असतं. रोज कुबेर यंत्राला आणि श्रीयंत्राला आपल्याला स्नान घालायचे नसते, त्यामुळे रोज फक्त मी त्यांना हळदी कुंकू अर्पण करते किंवा मग श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी जो आहे तर तो करत असते. तर पौर्णिमा होती म्हणून मग पौर्णिमेला मी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र जे आहे तर ते असं पंचामृताने किंवा मग एखाद्या वेळेस कच्च्या दुधाने स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करते. महिनाभर कुबेर यंत्राला आणि श्रीयंत्राला फक्त हळदी कुंकू मी अर्पण करते आणि धूप दीप दाखवून घेते आणि फुलंसुद्धा अर्पण करते. तर त्यासोबतच बुधवारीसुद्धा कुबेर यंत्राला छान असं स्नान घालून घेते आणि त्यासोबतच पौर्णिमेलासुद्धा कुबेर यंत्र जे आहे तर ते अशाच प्रकारे छानपैकी स्वच्छ करून घेते. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण यंत्रावरती जे हळदी कुंकू किंवा मग जे काही गंध वगैरे लावतो तर ते लावल्याने आपले यंत्र जे आहे तर ते खराब होतात. तर बरेच जण यांना ब्रशनी साफ करतात, पण असं करणं चुकीचं आहे. जे आपल्या देवघरातील यंत्र आहेत तर त्यांना आपण डायरेक्ट ब्रशनी नाही घासायचं. आपण त्यांना पीठ, लिंबू किंवा मीठ किंवा मग साखर स्क्रबचं काम करतं, तर साखर घेऊनसुद्धा तुम्ही सगळ्या देवांना स्वच्छ करू शकता. कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा लिक्विडने आपण देव जे आहे किंवा देवांची यंत्र जे आहे तर ती स्वच्छ करायची नाही. तर इथं छान अशी माझी देवपूजा झालेली होती. त्यानंतर मग मी मुलांना जे भाजी वगैरे करून ठेवली होती मुलांसाठी, तर त्या टाकायच्या बाकी होत्या. तर मुलांसाठी पोळ्या टाकायला घेतल्या आणि त्यानंतर त्यांना मग जेवायला वाढलं आणि मस्तपैकी त्यांचं जेवण जे आहे तर ते झालेलं होतं. तर मला उपवास होता, तर मग मी उपवासाला सकाळी साबुदाणा वगैरे करत नाही. ज्या कच्च्या केळी असतात ना तर त्याचे चिप्स तयार केले जातात. तर त्या ते जे चिप्स आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून त्यानंतर त्याची भाकरी मी टाकून घेत असते. तर चवीला खूप छान लागते. तर इथे मुलांचं जेवण वगैरे झालेलं होतं. त्यानंतर मग मला सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची होती, तर ती मी करायला घेतली. तर नेहमीप्रमाणेच आपली सत्यनारायणाची पूजा मांडणी जी आहे ती अगदी 10-15 मिनटाची असते. याला फार वेळ लागत नाही. अगदी 10-15 मिनटात ही सगळी पूजा मांडणी आपली होऊन जाते. तर इथे मुलांनी हे जे आंब्याचे डागळे आणले होते तर ते मी छान लावून घेतले. आता याला वरच्या बाजूने खूप असं जो आहे तर तो आलेला होता, त्यामुळे ती पानं आणि ते आंब्याचे डागळे जे आहे तर ते खूप छान दिसत होते. पण जे पानं त्याला होती तर ती खालच्या बाजूला होती, त्यामुळे पूजेमध्ये पानं जी आहे तर ती दिसतच नव्हती. तर मग मी ते अशा प्रकारे वरती ठेवून बघत होते, पण ते काही बसत नव्हते. मग नंतर मी एक दोरा घेतला आणि दोऱ्याने सगळी जे डागळे आहे तर ते बांधून घेतले. तर आता इथे सत्यनारायणाची पूजा झालेली होती, देवपूजासुद्धा माझी झालेली होती. त्यानंतर मग प्रत्येक महिन्याला देवीची ओटी भरत असते. तर इथे मी एक पीस घेतलेलं होतं. तर जे पीस होतं तर ते मी देवघरातच ठेवत असते, पण यावेळेस मला ते दिसलं नाही, त्यामुळे मग
सगळं देवघर जेव्हा आवरलं, देवघराच्या खालचं जे कपाट आहे ते सुद्धा आवरलं, तर मी तिथेच ठेवत असते. पण तिथे ते मला दिसलं नाही. तर आता ही जी देवीची ओटी आपण 11 महिने भरत असतो, तर त्याला ते एकच पीस किंवा ती साडी आपल्याला ठेवायची असते. तर मी तेच ठेवत होते आत्तापर्यंत. पण आता मी जेव्हा देवघर आवरलं, तर त्यावेळेस मला ते जे ब्लाऊज पीस आहे, तर ते दिसलं नाही. म्हणून मग मी पर्याय म्हणून आता हे दुसरं पीस घेतलं. तर आता बऱ्याच महिला ज्या 11 महिने कुलदेवीची ओटी भरत असतील, तर त्या एकच साडी किंवा एकच ब्लाऊज पीस घेत असतील. तर आता माझ्याकडे तर ते ब्लाऊज पीस जे होतं ते दिसत नव्हतं, त्यामुळे मग मी पर्याय म्हणून हे घेतलं. तर आता दुसरं ब्लाऊज पीस मी घेतलेलं आहे. तर हे चालतं का हे कमेंट करून मला नक्की सांगा. पण मला जेवढं माहिती होतं तर त्यानुसार एकच पीस किंवा एकच साडी जी आहे ती आपल्याला प्रत्येक महिन्याला देवी आईची ओटी भरताना घ्यायची असते. पण आता नेमकं ते ब्लाऊज पीस मला दिसत नव्हतं, त्यामुळे मग मी हेच ब्लाऊज पीस जे आहे तर ते घेतलं. तर छान अशी माझी सगळी पूजा जी आहे तर ती झाली होती. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले, कारण संध्याकाळीसुद्धा नैवेद्याचा स्वयंपाक जो आहे तो करायचा होता. तर इथे मी काल जास्त काही बनवलं नव्हतं, फक्त पुऱ्या वगैरे केल्या आणि तांदळाची खीर मला करायची होती, कारण तांदळाची खीर ही महालक्ष्मी आईला जी आहे, त्यामुळे मग तांदळाची खीर मला बनवायची होती. आणि त्यासोबतच मी इथे बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी एकत्रित बनवणार होते. तर भाजी वगैरे मी बनवायला घेतली आणि त्यानंतर मग जे तांदूळ मी भिजत घातलेले होते, तर ते सुद्धा मी मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतले. आणि तोपर्यंत मग मी इथे गव्हाचं पीठ जे आहे ते मळायला घेतलं. तर त्यानंतर इथं भाजीसाठी जो मसाला मी कढईमध्ये टाकलेला होता, तर तो छानपैकी शिजत आलेला होता. छान असा मसाल्याला तेल जे आहे ते सुटलेलं होतं. आणि तोपर्यंत बाजूला इथे पातेल्यामध्ये मी वाटाणे आणि बटाटे जे आहे इकडे मोठ्या पातेल्यामध्ये उकळायला ठेवले होते. तर ते छानपैकी उकळून झाले आणि जेव्हा मसाल्याला छान असं तेल सुटलं, तर त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते बटाटे आणि वाटाणे जे आहे तर ते घालून घेतले. तोपर्यंत माझं इथे गव्हाचं पीठसुद्धा मळून झालं होतं. आणि त्यानंतर मग मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या लगेच एक एक करून लाटून घेतल्या. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण पुऱ्या लाटतो आणि मग इकडे एखादी पुरी जळून जाते किंवा मग ती जास्त तळली जाते. म्हणून मग मी अशा अर्ध्या पुऱ्या ज्या आहेत त्या आधीच लाटून ठेवते आणि मग एखाद्या 2 पुऱ्या मागे लाटायला ठेवते. तर सगळ्या पुऱ्या इथे छानपैकी लाटून घेतल्या आणि त्यानंतर तळूनसुद्धा घेतल्या. तर मग बरीच भांडी पडलेली होती. तर मग आधी मी भांडी वगैरे घासून घेतली, गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. कारण गॅस ओट्यावरती भरपूर तेल उडलेलं होतं आणि खूप घाण झालेला होता. तर मग सगळा गॅस ओटा स्वच्छ करून घेतला आणि गॅससुद्धा स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर मग छान असं नैवेद्याचं ताट मी काढलं. बटाट्याची भाजी, पुरी आणि तांदळाची खीर हे छानपैकी ताटामध्ये काढून घेतलं आणि नैवेद्य मी करून घेतला. आणि त्यानंतर संध्याकाळी मग प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायणाची पूजा मांडणी झाल्यानंतर पोथी वाचायची असते, तर ती मी वाचायला घेतली. पुत्र झाले सकळ नष्ट स्पर्धने न दिसत अष्ट सकळ जन पावती कष्ट संपत्ती दया पावली चिंता करता होई नृपती विचार करी आपले चित्ती प्रसाद त्यागे करुणी झटती दुःख सागरी बुडालो म्हणून आता वनात जाविने करावी त्वरित त्या सगळ्या गोपाळासहित व्रताचरण. संध्याकाळी 4:30 पावणे 5ला मी पोथी वाचायला बसले आणि छान अशी सत्यनारायणाची पोथी माझी वाचून झाली. त्यानंतर मग मी आरती केली. सगळ्यात रात्री मग जेवण केलं आणि मला केंद्रात सुद्धा जायचं होतं, पण सगळ्या दिवसभराच्या गडबडीमध्ये केंद्रामध्ये जाता आलं नाही. पण आता नंतर कधीतरी जाईलच. तर असा गेला माझा संपूर्ण दिवसभराचा पौर्णिमेचा दिवस. आणि तुम्ही पौर्णिमेला काय काय केलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांना पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.